अभय पाटील आणि सूरज लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन आणि गोलंदाजीसाठी येत आहेत ते जितेंद्र बच्चे. दोन्ही संघाला अनुभव आहे, इकडे कित्येक वर्ष ते ह्याच ग्राउंडवरती क्रिकेट खेळतायत. पाहूया एक चांगला सामना आता इथे आपल्याला पाहायला मिळणार आहे. तांबे इलेव्हन विरुद्ध दिएन अँड काव्यांश इलेव्हन. लक्षात असू द्या, दिएन अँड काव्यांश इलेव्हन हा मागील संघाचा विजेता संघ आहे आणि त्यांचे दोन खंदे फलंदाज अभय पाटील आणि सूरज. स्ट्राइक घेतोय तो अभय, नॉन स्ट्राइकला येतो सूरज आणि गोलंदाजी करतोय तो जितेंद्र बच्चे. अतिशय सुंदर असं आयोजन फ्रेंड्स ग्रुप बोयदापाडा यांच्यातर्फे आणि तितकंच सुंदर नियोजन. पहिल्या बॉलवरती एक चोरटी धाव घेतोय अभय पाटील आणि एक धावेबरोबर संघाचं खातं उघडतोय तो दियान अँड काव्यांश इलेव्हन हा संघ. मागील मॅच मध्ये पहिल्या ओव्हरमध्ये मार खाल्ल्यानंतर आता मात्र अचूक टप्प्यावर गोलंदाजी करताना बुचिया. सूरज स्ट्राइकला येतो सूरज. सुंदर असा फटका. पंचाने आपला निर्णय सांगायचा आहे, काय आहे पंचाने आपला निर्णय सांगायचा आहे. पंच दोन धावा डिक्लेअर झोन. दोन धावेबरोबर सूरज आपल्या संघाचं खातं उघडतोय आणि स्वतःचंही खातं उघडतोय. 3 धावा झालेल्या आहेत, 2 चेंडू आणि 3 धावा. हे लिहा नाही कोण लिहिते, 2 धावा मारले समजेल का. किती मारतात ते इकडे 2 आणि यांचे धावा 2 वाढवायचे, जितके मारतील तेवढे 2 3 झाले. बुचिया परत एकदा आणि हा सुंदर असा चेंडू. पुन्हा एकदा एक चौथी धाव घेतोय सूरज. संघाची धावसंख्या वाढते, संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 4 धावा. एक एक धावेने आपल्या संघाचा धावफलक हलता ठेवतोय तो अभय पाटील आणि सूरज. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन असलेले दोन खंदे फलंदाज दियान अँड काव्यांश इलेव्हन या संघाचे. आणि सुंदर अशी गोलंदाजी म्हणावी लागेल ते बुचियाची. पहिल्या सामन्यात पहिल्या षटकामध्ये मार खाल्ल्यानंतर आता मात्र अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतोय तो बुचिया जितेंद्र. पुन्हा एकदा जितेंद्र मारा करतोय, सामना करतोय तो अभय पाटील. आता मात्र अभयनी मस्त सुंदर असा पूल केलेला आणि 6 धावा. 6 धावसंख्येबरोबर धावसंख्या वाढते, धावसंख्या जाऊन पोचते ती 9 धावा. पुन्हा एकदा बुचिया मारा करतोय, सामना करतोय तो अभय पाटील. आत्ताच एक उत्तुंग षटकार ठोकलेला आहे. पुन्हा एकदा अभय हलक्या हाताने खेळून काढलाय ऑफच्या दिशेने. एक धावेबरोबर धावफलक घालता ठेवतोय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 11 धावा. शेवटचा चेंडू 2 धावा आहे. पंचाने आपला निर्णय कळवायचा आहे. खालून एकच आहे ना त्याला लागल्यावर, तो 2 सांगतोय, तेव्हा 2 सांगतोय. 2 धावा. 2 धावेबरोबर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 12 धावा. शेवटचा चेंडू बुचिया यांचा. जितेंद्र मारा करतोय, सामना करतोय तो अभय पाटील. बॅटीची कड घेतोय पंच. एक धाव डिक्लेअर झोन मध्ये जातोय. पहिल्या षटकाची समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 13 धावा.
तांबेले या संघाची धावसंख्या आहे ती 13 धावा. पहिलं षटक समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 13 धावा. थँक्यू विजय. वैयक्तिक पहिलं संघाचा दुसरा षटक घेऊन येतोय तो लाला. लाला मारा करतोय, सामना करतोय तो सूरज. आणि आता मात्र सुंदर असा चेंडू लाला यांचा पंचाने अपील फेटाळलेली आहे. दिला का? आऊट दिला. गडी बाद होतो इकडे. सूरजच्या रूपाने पहिला मोठा हादरा बसतोय तो दियान आणि काव्याश 11 या संघाला. सूरजची जागा घेतोय तो क्लासेन. दियान आणि काव्याश 11 या संघामध्ये एक खंदे फलंदाज आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यामुळे गोलंदाज विरुद्ध फलंदाज अशी हा सामना पाहायला. क्लासेन गेलेला आहे आता. सूरज यांची जागा घेतोय तो क्लासेन. मारा करतोय तो लाला. पुन्हा एकदा लाला मारा करतोय क्लासेनला. आणि आता मात्र क्लासेन हुक करण्याचा प्रयत्न होता. निर्धाव असा चेंडू. लाला सुंदर अशी गोलंदाजी, अचूक टप्प्यावर गोलंदाजी करताना, मारा करताना आपल्याला पाहिलं. पुन्हा एकदा लाला सामना करेल तो क्लासेन. आता मात्र क्लासेन यांच्या बॅटीला लागलेला आहे बॉल, पण मात्र झेल होतोय का बघूया. आणि सुंदर असा झेल पोलार्ड यांनी झेपलेला आहे. आणि दुसरा मोठा हादरा बसतोय तो दियान आणि काव्याश 11 या संघाला. लाला यांची दियान आणि काव्याश 11 खंदे फलंदाज अभय पाटील आणि राहुल जाधव. लाला यांनी 2 गडी बाद केलेत, अजून मात्र धाव दिलेली नाहीये. पुन्हा एकदा लाला. आणि या राहुल यांच्या बॅटीतून निघालेला चौकार, खणखणीत चौकार, 4 धावा. यश डीजे. सतरा धावा झालेले आहेत. पुन्हा एकदा लाला. पंचांचा वाईट अतिरिक्त धावसंख्येचा इशारा. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 18 धावा. वाईट
पुन्हा एकदा लाला राहुल जाधव यांच्यासाठी दियन अँड काव्यांश इलेव्हनचे राहुल जाधव स्वतः कर्णधार आहेत. पुन्हा एकदा लाला मारा करतोय. 2 विकेट काढलेले आहेत या षटकामध्ये आणि आता मात्र त्रिफलांचित करतोय लाला. मी आधीच सांगितल्याप्रमाणे सुंदर अशी गोलंदाजी लाला यांची. गोलंदाजी विरुद्ध फलंदाजी असा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे, कारण 51 सरस असे गोलंदाज तांबे इलेव्हन या संघामध्ये, तर 51 सरस असे फलंदाज दियन अँड काव्यांश इलेव्हन या संघामध्ये. आणि आता राहुल जाधव यांची जागा घेतोय तो डॅनिस. डॅनिस राहुल यांची जागा घेतोय तो डॅनिस. एका षटकामध्ये 3 गडी बाद केलेले आहेत ते लाला याने. तांबे इलेव्हन विरुद्ध दियन अँड काव्यांश. तांबे इलेव्हन संघाने आपली जी ताकद आहे ती ओळखून प्रथम गोलंदाजी घेतली आहे आणि त्यांचा निर्णय अगदी बरोबर साबित होताना इकडे आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा लाला आणि डॅनिस यांचा सुंदर असा समोर फटका मारलेला आणि तितकं सुंदर क्षेत्ररक्षण बच्ची यांचं. जितेंद्र पाटील आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली ती 19 धावा. 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली ती 19 धावा. वैयक्तिक पहिलं संघाचं 3रं षटक घेऊन येतो तो शुभम. वैयक्तिक पहिलं संघाचं 3रं षटक शुभम उर्फ पोलार्ड. डॅनिस याला मारा करतोय तो शुभम, सामना करतोय तो डॅनिस. बॅटीची कट घेते. एक धाव एका धावेवर संघाचा धावफलक हलता होतोय. धावफलक जाऊन पोहोचतोय तो 20 धावा. 2 षटक 1 चेंडू आणि धावसंख्या आहे ती 20 धावा. लेगच्या दिशेने टोलवलेला फटका डॅनिस यांचा. पाहूया धावा किती भेटत आहेत. 2 धावेचा प्रयत्न आहे आणि 2 धावा मात्र मिळालेल्या आहेत इकडे. आणि सुंदर असं क्षेत्ररक्षण तांबे इलेव्हन या संघाचं. डॅनिस मात्र एकेरी दुहेरी धावसंख्या काढून धावफलक मात्र मस्तपैकी हलता ठेवतोय दियन आणि काव्यांश इलेव्हन या संघाकडून. सुंदर अशी फलंदाजी डॅनिस यांची. पुन्हा एकदा डॅनिस. अतिरिक्त धावसंख्येत भर. धावसंख्या झाली आहे ती 23 धावा. वाईट धाव. पुन्हा एकदा पोलार्ड मारा करतोय. पोलार्ड सामना करतोय तो डॅनिस. आणि इथे मात्र झेल सुटतोय. एक धाव. पुन्हा एकदा अभय. आता मात्र अभय स्ट्राईकला आले. पाहूया एक मोठा फटका आपल्याला पाहायला मिळतोय का तो अभयच्या बॅटीतून. आणि आता मात्र उंच उडालेला आहे झेल. पाहूया झेल होतोय का तो. संकेत धावतात आहेत बॉलच्या खाली, मात्र झेल सुटलेला आहे.
2 धावा मिळालेल्या आहेत. 2 धावेबरोबर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 24 धावा, 26 धावा, सॉरी 26 धावा. पुन्हा एकदा पोलार्ड अभयाला यॉर्कचर चेंडू, हेलिकॉप्टर शॉट मारण्याचा प्रयत्न होता अभय यांचा, पण बॅटीची कट घेते आणि संघाची धावसंख्या मात्र वाढलेली आहे. 27 धावा झालेल्या आहेत. अभय पाटील नावाजलेले असे फलंदाज. 27 धावा झालेल्या आहेत. शेवटचा चेंडू तिसऱ्या षटकातील. अतिशय सुंदर असं षटक हाताळलेलं आहे ते पोलार्ड याने. शुभम टॅनिस यांना, आणि हा पाहूया झेल होतोय का, आणि सुंदर असा फटका षटकार डॅनिस याच्या बॅटीतून निघालेला सुंदर असा षटकार. फुलटॉस चेंडू, यॉर्कर मारण्याचा प्रयत्न होता मात्र बॉल मात्र सुटलेला आहे हातातून आणि हा षटकार झालेला आहे. षटकाराबरोबर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 33 धावा. 3 षटकाच्या समाप्तीत संघाची धावसंख्या आली ती 33 धावा. वैयक्तिक दुसरं षटक पुन्हा एकदा लाला घेऊन येतोय. संघाचं 4थं वैयक्तिक दुसरं षटक लाला. पहिल्या षटकात 3 गडी मोठे बाद केले होते ते लाला याने. आता पाहूया डॅनिस आणि अभय मात्र ओपनिंगला उतरलेला, तो अजूनही मैदानात आहे. आपल्याकडून मोठे फटके मारण्याची अपेक्षा आपल्याला नक्कीच असणार आहे आणि अभय नक्कीच आपल्याला नाराज करणार नाही, कारण अभय हा नावाजलेला असा खेळाडू आहे आपल्या या गावातील. पुन्हा एकदा लाला, आणि मी सांगितल्याप्रमाणे अभय यांनी एक उत्तुंग असा षटकार मारलेला आहे. आजच्या दिवसातील सर्वात मोठा षटकार मला वाटतं 115 किलोमीटर 115 मीटरचा षटकार आहे. पोलार्ड यांची जी स्पीड आहे त्या स्पीडला बॅट स्विंगने हा फटका मारलेला आहे तो अभय पाटील यांनी. अभय पाटीलची बॅट स्विंग नक्कीच मजबूत असणार, म्हणजे युवराज सिंग सारखी त्यांची बॅट स्विंग आहे, कारण इतका मोठा फटका मारलेला आहे त्यांनी. 115 मीटर आजच्या दिवसातील सर्वात मोठा फटका आहे तो, आणि तोही मारलाय तोही मोठ्या गोलंदाजाला, कारण लाला यांनी मागच्या षटकात 3 मोठे गडी बाद केले होते. पुन्हा एकदा अभय, पुन्हा एकदा हेलिकॉप्टर शॉट उडवला, हा सुद्धा बाहेर. षटकार 2 षटकार अभय. आणि नक्कीच राहुल जाधव यांना नक्कीच आनंद झाला असेल, कारण ह्या खेळाडूसाठी त्यांनी अथक प्रयत्न केले होते. 3 षटकाराला 1000 रुपयाचे पारितोषिक आहे अभय पाटील यांना. 2 षटक लागलेले आहेत आणि तिसऱ्या षटकाला 1000 रुपयाचे पारितोषिक. एक चांगली सुवर्ण संधी अभय पाटील यांच्यासाठी. 3 षटकाराला मी सांगितल्याप्रमाणे तगडी गोलंदाजी विरुद्ध तगडी फलंदाजी असा सामना आहे, आणि अभय पाटील यांनी नक्कीच ते सिद्ध केलेले आहे की आमची बॅटिंग लाईन सुद्धा तितकी स्ट्रॉंग आहे जितकी तुमची गोलंदाजी स्ट्रॉंग आहे. आणि हा मला धडा शिकलेला आहे तो लाला यांना. पुन्हा एकदा लाला, आणि आता वाटतं शॉट टाकण्याचा प्रयत्न, पण अभय पाटील यांनी पूल केलाय. पाहूया चेंडू बार सीमा पार जातोय का, आणि हा मला वाटतं षटकार आहे. 3 चेंडू आहेत, 3 षटकार, 1000 रुपयाचं पारितोषिक लागू झालेलं आहे. अभय पाटील अभय पाटील यांचा पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न, आणि इथं मिसफील्ड होते आणि आज चौकार. पंचावन्न धावा झाले. अतिशय महागडं असं षटक लाला यांचं, आणि जो गोलंदाज फेवरेट होता त्यालाच मारलेला आहे ते अभय पाटील यांनी.
नक्कीच राहुल जाधव यांना आनंद झाला असेल की ह्याच प्लेअरसाठी लावली होती ती बोली. पंच यांचा अतिरिक्त धावेचा इशारा. संघ मालक अक्षय किनी आणि गणेश वाघमारे यांना सुद्धा आनंद झाला असेल की त्यांच्या दियन अँड काव्याश या संघासाठी अभय पाटील यांनी लगातार 3 षटकार 1 चौकार असं 22 धावाचं महागडं षटक लाला यांच्याकडून. दोन धावा संघाच्या धावसंख्यामध्ये भरगच्च वाढलेली आहे. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 57 धावा. 58 धावा 58. 58. शेवटचा चेंडू लाला यांचा या षटकातील. आणि आता मात्र गडी बाद होतोय. लाला यांनी पुनरागमन केलेलं आहे. सॉरी 12 चेंडू 32 धावा केलेले आहेत. 12 चेंडू तो बाद झालाय त्या म्हणजे 11व्या चेंडूतच 32 धावा ठोकले होते ते अभय यांनी. सुंदर अशी फलंदाजी. सुशांत शेवटच्या षटक हाताला त्यांना हा सुद्धा गोलंदाज सुंदर अशी गोलंदाजी करतो. मात्र अभय डॅनिस यांचा सुंदर असा षटकार लेगच्या दिशेने आणि संघ शिलवण्या संघाने पुन्हा एकदा 2 धावा. डॅनिस हे सुद्धा सुंदर फलंदाजी करतात. 1 षटकार 2 धावा 8 धावा 2 चेंडू मध्ये. महत्वाच्या गोलंदाजाला मार बसल्यानंतर बाकीच्या गोलंदाज सुद्धा अंडर प्रेशर आलेले आहेत आणि सुशांत हा त्यापैकीच एक. आणि आता मात्र पुनरागमन केलेलं आहे. पुन्हा एकदा कमबॅक केलेलं आहे ते सुशांत याने. 64 धावा झालेल्या आहेत. आजच्या दिवसातील आहे मला वाटतं सर्वोच्च 66 झालेले आहेत. 66 झालेले आहेत. संकेतनी झेल सोडलेला आहे. पंच धावा 3 घेतल्या आहेत. 69 धावा 69 धावा झालेल्या आहेत. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. दियान अँड काव्यांश यांनी आजच्या दिवसातील मला वाटते सर्वोच्च धावसंख्या उभारलेली आहे. बाईचा 70
70 धावा झालेल्या आहेत. शेवटचा चेंडू. धावगादेव आणि गार्गी यांच्या कर्णधारांनी कमिटी बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. धावगादेव आणि गार्गी 11. 70 धावा झालेल्या. 71 धावेचं आव्हान दिलेलं आहे ते तांबे वॉरियर्स या संघाला. 2 षटक तुम्ही मस्त टाकलेत तर 2 षटक आम्ही छान खेळून काढले. असंच हा सामना आपल्याला पाहायला मिळालेला आहे. तांबे वॉरियर्स विरुद्ध धियान आणि काव्या. एकाहत्तर धावेचं आव्हान दिलेलं आहे. 71 मोठी धावसंख्या आहे. मोठे फटके खेळावे लागणार आहेत ते तांबे वॉरियर्स या संघाला. किसन तिवारी यांनी आजच्या सामन्याचा टॉस उडून घ्यायचा आहे. धावगादेव 11 विरुद्ध गार्गे 11. पाडा प्रीमियर लीग 2026 झाली धन्य, जेव्हा लाभले तुमच्या वतीने विशेष सौजन्य. आपल्या स्पर्धेसाठी विशेष सौजन्य देणारे माननीय विकी शेठ फुलचंद बनसोडे, श्री गणेश
भोईदापाडा उपाध्यक्ष भोईदापाडाचा सम्राट यांचे आमच्या तमाम आयोजक संयोजकांच्या वतीने हार्दिक आभार, मनपूर्वक धन्यवाद. थँक्यू डीजे. सामना लवकर चालू करायचा आहे पंचांनी. स्ट्राईकला आहेत ते शुभम आणि नॉन स्ट्राईकला तो संकेत पाटील आणि बॉलिंग करतोय तो राज. वैयक्तिक पहिलं संघाचं पहिलं षटक घेऊन येतोय तो राज. राज बॅट्समन शुभम, स्ट्राईक येतोय शुभम, नॉन स्ट्राईकला येतो संकेत पाटील. 71 धावाचं मोठं आव्हान आहे. मोठे फटके खेळायचे आहेत ते तांबे वॉरियर्स या संघाला. संकेत संकेत पाटील तांबे. राज वैयक्तिक पहिलं संघाचं सुद्धा पहिलं षटक हाताळतोय. स्ट्राईक घेतोय तो शुभम. पुढे सरसावत मारण्याचा प्रयत्न होता, मिसफिल्ड होते आणि क्लासेन यांनी रनात धडाडलेला मैदानात जाता सुंदर क्षेत्ररक्षण केले. एक धावेबरोबर संघाचं खातं उघडते. संघाची धावसंख्या झाली आहे ती 1 धाव. 1 चेंडू 1 धाव. अरे किती फिल्डर बाहेर, दोनच बाहेर. काय करतात हे? फिल्डिंग काय अशी लागते? संकेत राज वैयक्तिक पहिलं संघाचं सुद्धा पहिलं षटक हाताळतोय. धावसंख्या मात्र करायची आहे ती 71 धावा. खूप मोठी धावसंख्या आहे. खूप मोठे मोठे फटके खेळायचे आहेत. प्रत्येक षटकाला 12 ते 13 धावा काढण्याची आवश्यकता आहे. आणि इथे झेल सुटतोय राहुल यांच्या हातातून. बॅटीची कड घेतली होती मात्र झेल सुटलेला आहे राहुल जाधव यांच्याकडून. राज धियान आणि काव्यांश यांचा हुकमी एका असेल मला वाटतं, कारण पहिलंच षटक हाताळतोय तो राज. आणि आता मात्र संकेत यांनी लिफ्टेड शॉट खेळलेला आहे. मला वाटते हा झेल असू शकतो की नाही. पंचाने आपला निर्णय सांगायचा आहे. षटकार. पुन्हा एकदा राज. सामना करेल तो संकेत. आणि पुन्हा एकदा अजून एक झेल सुटलेला आहे राहुल यांच्याकडून. 2 झेल सुटलेले आहेत एका षटकामध्ये. पुन्हा एकदा लिफ्टेड शॉट. पाहूया झेल होतोय का. आणि आता मात्र सुंदर असा झेल म्हणावा लागेल तो सूरज यांचा.
दिनेश टू शुभम आणि शुभम यांचा शॉट आहे सुंदर असा षटकार पोलांडच्या बॅटीतून खणखणीत षटकार धाव संख्या झाली आहे ती 13 धावा. दोन धावा संघाची धावसंख्या जाऊन पोचते ती 15. हा शुभम पुन्हा एकदा दिनेश मारा करतोय सामना करतोय शुभम पंच हातवारे करताना एक अतिरिक्त धाव वाईट +1 अशा 2 धावा भेटलेल्या आहेत. संघाची धावसंख्या मात्र वाढलेली आहे. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 17 धावा. दिनेश यांचा हा खराब चेंडू म्हणावा लागेल. संघाची धावसंख्या मात्र झाली ती 17 धावा. सरासरी 14चा रन रेट आहे. 70 ते 71 धावा करायच्या आहेत. मोठे फटके खेळायचे आहेत. खालून केले तरी सुद्धा षटकामागे एक षटकार तरी लागलाच पाहिजे तरच ही धावसंख्या गाठता येणार आहे तांबे 11 या संघाला. पुन्हा एकदा दिनेश आणि आता मात्र ऑफच्या दिशेने हा सुंदर असा फटका लाला यांचा आणि 2 धावा. थोडीशी गचाल क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल आणि या 2 धावसंख्येबरोबर संघाची धावसंख्या जाऊन पोचते ते 19 धावा. पुन्हा एकदा दिनेश दिनेश टू लाला लाला टू दिनेश गार्गी 11 आपला डिसिजन सांगायचा आहे. गार्गी 11 पुन्हा एकदा हा मात्र आता चौकार आणि लाला यांच्या बॅटून निघालेला खणखणीत चौकार 4 धावसंख्येवर धावसंख्या जाऊन पोचते ती 23 धावा. टू लाला लाला टू दिनेश गेली कित्येक वर्षे दोघं एकमेकांसमोर उभे ठोकलेले आहेत. त्यांना माहिती आहे यांची गोलंदाजी आणि दिनेशला सुद्धा माहिती आहे की लाला कशा प्रकारे फलंदाजी करतोय. पुन्हा एकदा लाला यांनी ऑफच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न आता मात्र झेल होऊ शकतो आणि हा छातीवरती घेण्याचा प्रयत्न होता झेल राहुल यांचा पण झेल सुटलेला आहे. 2 धावा पुन्हा एकदा लाला यांच्या बॅटीतून 2 बरोबर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 25 धावा. आज कर्णधाराचा वाटते दिवस चांगला 4 झेल सुटलेले आहेत आज त्यांच्याकडून. आणि पुन्हा एकदा झेल सुटलेला आहे तो डॅनिस यांच्याकडून. एकच धाव म्हणावी लागेल. एका धावेवर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 26 धावा. षटक संपलेले आहे. 2 षटकाच्या समाप्तीत संघाची धावसंख्या 26. दोन षटक 26 धावा 26. 18 बॉल 45 धावांचं आव्हान अजूनही. सरासरी 15 धावा. प्रत्येक षटकाला 15 धावा काढले तर हा संघ विजय होऊ शकतो. तांबे 11 अजूनही मॅच मध्ये जिवंत आहे. क्रिकेटमध्ये काहीही होऊ शकते. क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे म्हणूनच
म्हणूनच क्रिकेटला महत्त्व दिले पाहिजे, कारण क्रिकेट कधी कोणता संघ किंवा कोणताही खेळाडू कमी नसतो. मैदानात जो चांगल्या प्रकारे परिस्थिती हाताळतो तोच संघ विजयी होऊ शकतो. हे आपण कित्येकदा बघितलेलं आहे, कारण झिम्बाब्वे सारख्या संघाने ऑस्ट्रेलिया या संघाला बाहेर काढलेलं आहे. त्यामुळे कधीच कोणाला कमी लेखायचं नसते. राहुल जाधव स्वतः कर्णधार आलेले आहेत षटक हाताळताना. राहुल जाधव वैयक्तिक पहिलं संघाचं तिसरं षटक. फुलटॉस चेंडू पुढे येऊन मारायचा प्रयत्न होता लालायचा. नो पंच. पंच संजय पाटील. फेअर डिलिव्हरी आहे, फेअर डिलिव्हरी आहे. फेअर डिलिव्हरी आहे. क्रीजच्या बाहेर आहे पूर्णपणे बॅट्समन. आणि लाला यांचा सुंदर असा शॉट षटकार. खेळाडूंनी जरा सांभाळून फिल्डिंग करायची आहे, कारण तिकडे ते सळई लावलेले आहेत. पाहायचं आहे तुम्ही. लाला यांच्या बॅटीतून सुंदर असा षटकार. 33 धावा. अजूनही तांबेवरियस या मॅच मध्ये जिवंत आहेत. मला वाटते सुंदर अशी फलंदाजी. पुन्हा एकदा त्याच दिशेने मारलेला चेंडू. राज यांचं सुंदर क्षेत्ररक्षण आणि 2 धावा. सुंदर अशी रनिंग बिटवीन द विकेट लाला आणि पोलार्ड यांची. 2 धावांवर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 35 धावा. अजूनही 35 धावांची आवश्यकता. 35 धावा झालेले, 36 धावांची आवश्यकता अजूनही. राहुल आणि हा मला वाटतं झेल होऊ शकतो. अभय यांच्या हातात जातोय झेल. बॅट्समॅनचं नाव काय रे? बबलू.
राहुल मारा करतो, सामना करतोय तो बबलू. आणि आता मात्र बबलू याने उंच मारलाय. पाहूया झेल होतोय की षटकार होतोय. आणि पुन्हा एकदा अभय दुसरा झेल पकडतोय. 2 गडी बाद होत आहे 2 चेंडूवरती आणि हॅट्रिक वरती. दोन चेंडू आणि 2 गडी बाद केलेत. आणि आता बॅट्समन आलाय तो बुच्ची जितेंद्र. एक धाव डिक्लेअर झोन मध्ये जाते. एक धाव संघाची धावसंख्या झाली ती 36 धावा. आता मात्र 2 चेंडू 2 षटक आणि 35 धावाची आवश्यकता. बॉलर डॅनिस वैयक्तिक पहिलं संघाचं 4थं षटक. डॅनिस एक्का आणि टीमचा सुद्धा एक्का. की प्लेयर आहे. बॅटिंग बॉलिंग फिल्डिंग तिन्ही. पंचांचा वाईटचा इशारा. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 37 धावा 37 ऑफ 3 विकेटच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आहे ती 37. एक धाव काढली की नाही. बच्चे यांचा लेगच्या दिशेने टाळलेला चेंडू पाहूया. चौकार होतो का. आणि आज चौकार. संघाची धावसंख्या गेली आहे ती 41. 41 धावा झालेले आहेत. तुफान उपस्थित मान्यवर बक्षीस दाते संघ मालक खेळाडू आणि हो खेळामध्ये जाण आणणाऱ्या क्रिकेट प्रेमी रसिकांचे स्पर्धेचे मुख्य आयोजक माननीय प्रथमेश पाटील. त्याचबरोबर आयोजन कमिटी विशाल बनसोडे, सूरज वाहुळे, गणेश शिंदे, पवन शिंदे, किसन. दोन धाव्याबरोबर. हॅलो. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती हॅलो 43 धावा. हॅलो. पुन्हा एकदा डॅनिस मारा करतो. हॅलो. पंचांनी आपला निर्णय कळवायचा आहे. थर्ड अंपायर दिलेला आहे.
अंपायर काय मागितलंय? स्टम्पिंग स्टम्पिंग. बेल्स नाही ठेवले त्याच्यावरती. बेल्स का नाही ठेवले? दिसत नाही बेल्स. आउट आहे, आउट आहे. विकेट आहे, विकेट आहे, विकेट. आणि बेल्स लावून घ्यायच्यात. बेल्स का नाही लावले तिकडे? हवेली पडतात. बेल्स दिसत नाही उडलेले म्हणून. बॅट्समन राजेश. स्कोर किती झाला त्यांचा सांगा ना. स्कोर 44 झालेले आहेत. 44. पुन्हा एकदा डॅनिस. राजेश. एक धाव. संघाची धावसंख्या जाऊन पडते 45. 45 धावा. शेवटचा चेंडू डॅनिस यांचा या षटकातील. आणि हा पोलार्ड याने उंच लगावलेला आहे. आणि हा षटकार. 51 धावा झालेले आहेत. 20 धावा आता मात्र शेवटच्या षटकात 20 धावा पाहिजेत. अजूनही मॅच जिवंत आहे तांबे वॉरियर्स या संघासाठी. थँक्यू. 6 चेंडू आणि 20 धावा. अटीतटीचा असा सामना तांबेवारी दियान अँड काव्याश 11. 6 चेंडू आणि 20 धावा. बॉलर आलाय तो राज. पहिले षटक अतिशय सुंदर हाताळलं होतं आणि आता मात्र 6 चेंडू 20 धावा त्यांना रोखण्यात यश येते का पाहूया. आणि राजेश आणि पोलार्ड. शुभम यांनी अतिशय सुंदर अशी गोलंदाजी केली आणि तितकंच सुंदर अशी फलंदाजी सुद्धा केली आहे या सामन्यासाठी. सहा चेंडू 20 धावा. राज. एक धाव आणि स्ट्राइक आपल्याकडे ठेवतोय तो पोलार्ड. पोलार्डला 3 षटकार मारायचे आहेत. 3 षटकार मारून जर विजय केला संघाला तर मात्र पोलार्ड यांचा गाजावाजा होईल तो या मैदानात. पोलार्ड. राज. मारा करतोय तो राज. सामना करतोय तो पोलार्ड. राज यांच्या खांद्यावर खूप मोठी जबाबदारी टाकलेली आहे ते दियान आणि काव्याश. आणि आता मात्र पोलार्ड यांनी उंच टोलावलेला आहे. पाहूया झेल होतोय का. आणि हा षटकार
पोलार्ड यांच्या बॅटीतून आता मात्र खणखणीत षटकार निघालेला आहे. अजून 2 षटकार आणि पोलार्डचाच गाजावाजा या मैदानात आपल्याला पाहायला मिळणार आहे. कारण अजूनही आणि 13 धावा अजूनही पोलार्ड यांनी मॅच जिवंत ठेवलेली आहे ती तांबेवरील या संघासाठी. आणि आता मात्र एक षटकार लागला तर बॉलर पूर्णपणे अंडर प्रेशर जाणार आहे. राज यांनी सुरेख गोलंदाजी केली होती पण आता मात्र प्रेशर मध्ये राज. दियान अँड कावेळचा एक हुकमी एका आहे राज गोलंदाजीतला आणि त्यालाच आता मार बसतोय पोलार्ड यांच्याकडून. पुन्हा एकदा पोलार्ड फुलटॉस चेंडू लो फुलटॉस होता लो चेंडू होता त्यामुळे 2 धावा घेण्याचा प्रयत्न आहे. 2 धाव आणि आता मात्र 3 चेंडू आणि 11 धावा ची गरज विजयासाठी. 3 चेंडू आणि 11 धावा. तीन चेंडू आणि 11 धावेचं आव्हान. 60 धावा झालेले आहेत. अतिशय सुंदर अशी फलंदाजी म्हणावी लागेल ती शुभम याची. शुभम 7 चेंडू खेळले मात्र 24 धावा केले त्यांनी एकट्याने. आणि आता मात्र चेंडू आणि शुभमच्या आणि मोठा आदरा बसतोय तो तांबे वॉरियर्स या संघाला. बॅट्समनचं नाव सांगायचं. अंकुश कदम वही है ना जिसके लिए झगड़ा किया था वो वही है ना. किरण 2 मोठे फटके खेळायचे आहेत किरण यांना. पाहूया किरण मारतोय की नाही. आणि इथे मात्र स्लो वन डिलिव्हरी होती या स्लोअर वन होता. पंचाने आपला निर्णय सांगायचा आहे. गडी बाद आहे नॉट आउट आहे. शेवटचा चेंडू 9 धावांची आवश्यकता. आता मात्र नो चेंडू टाकूनच मॅच काहीतरी होऊ शकते. यानंतर होणारा सामना धावगादेव 11 विरुद्ध गार्गी आणि सिद्धी 11. गार्गी आणि सिद्धी 11 या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेतलेली आहे आणि गोलंदाजीसाठी आमंत्रित केलाय ते धावगादेव 11 या संघाला. शेवटचा चेंडू राज यांचा. 1 चेंडू आणि 9 धावा. आणि हा चेंडू निर्धाव जातोय आणि अतिशय अटीतटीच्या अशा सामन्यात दियान अँड कावेळ शिलवणा संघ विजयी झालेला आहे. विजयी संघाचे अभिनंदन. हरलेल्या संघाचे कौतुक. यानंतर होणारा सामना गार्गी आणि सिद्धी